शुभ श्रावणी पुढील भागामध्ये शुभ सानिकाच्या जखमीवर हळद लावतो आणि ती मोठ्याने ओरडते, दादा. तिची किंचाळी ऐकून सगळ्यांनाच रडायला येतं. ती म्हणती, दादा, आणि शुभूला मिठी मारते. श्रावणी मात्र शुभूला सारखी फोन करत असते, पण तो काय फोन उचलत नाही. तिला आता खूप काळजी वाटते. तेवढे तापरणा येते आणि विचारते, श्रावणी, सानिकाबद्दल अजून काहीच कळलं नाही का? तेवढ्यात रूमबाहेरून नंदाक्का चाललेली असते. सानिकाचं नाव ऐकून ती दाराला कान लावते. श्रावणी ते, काकू, शुभू सानिकाला सगळीकडे शोधतोय, पण तिचा काहीच पत्ता लागत नाही आहे. ती आपल्या घरी डबा घेऊन आली आणि तिला घरामध्ये कुणीच बघितलं नाही, असं कसं शक्य आहे? आता मात्र नंदाक्का जाम हादरते आणि तिला मॅडीवर संशय असतो. तेवढ्यात तोच नोकर चाललेला असतो, ज्याने मॅडीला धमकी दिलेली असते की तोंड गप्प ठेवायचं. तेव्हा श्रावणीचा फोन येतो आणि ती सानिकाबद्दल विचारते. पण तेवढ्यात मॅडी येतो आणि तिच्यासमोर उभा असतो. त्यामुळे त्या नोकराला श्रावणीबरोबर खोटं बोलावं लागतं. आता तोच नंदाक्का समोरून जात असतो आणि नंदाक्का म्हणते, ए थांब. तो आता घाबरून बघायला लागतो. नंदाक्का म्हणते, खरं सांगायचं, शुभूची बहीण सानिका इथे आली होती? तो आता विचारात पडतो. नंदाक्का म्हणते, ती आली होती ना इथे? तो घाबरून बघायला लागतो. ती म्हणते, खरं बोलायचं, खोटं बोलास तर मी तुझे काय हाल करेल माहिती आहे ना? शुभूची बहीण सानिका इथे आली होती का? तो आता मान हलवत म्हणतो, होय. आता मात्र नंदाक्काच्या पायाखालची जमीनच सरकते. शुभू सानिकाला म्हणतो, कुठल्या हरामखोराने केलंय सांग मला? सानिका रडत म्हणते, मॅडी. आता शुभू जायला लागतो आणि सगळेच त्याला अडवतात, पण शुभू काय ऐकत नाही. नंदाक्का मॅडीकडे जाते आणि म्हणते, मॅडी, अरे काय केलंस तू? तुला कळतंय का तू किती मोठी चूक केलीस? अरे दादाला जर कळालं ना, तो आपल्याला घराबाहेर हाकलून देईल. तेवढे शुभू येतो आणि मॅडीला पकडतो. नंदाक्का ओरडायला लागते, शुभू थांब, थांब शुभू. शुभू त्याचे कॉलर पकडतो आणि धाडकन भिंतीवर आदळतो. मॅडी डोक्यावर आदळल्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्त यायला लागतं आणि त्याला चक्कर यायला लागते. तो डोक्याला हात लावतो. आता श्रावणी म्हणते, शुभू थांब, अरे हे काय करतोस? आपण नाही म्हणत असते, शुभू ऐक ना. पण त्याला मात्र एवढा राग आलेला असतो की तो मॅडीला पायाखाली तुडवत असतो. नंदाक्का शुभूच्या खूप गयावया करते, पण शुभू कुणाचंही ऐकायला तयार नसतो. आता नक्की काय घडलं हे कुणालाच कळत नसतं. पण तेवढे शुभू मॅडीला पायऱ्यावरून खाली ढकलतो आणि मॅडी पलटी खात खाली जात असतो. आता तर सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. शुभू परत मॅडीला पकडतो आणि खूप मारत असतो. आता नंदाक्का विशंबरकडे पळत जाते आणि म्हणते, माझ्या मॅडीला वाचव. ते शुभू काय मारतोय मॅडीला? आता शुभू मॅडीच्या तोंडावर बुक्की मारणार. तेवढ्यात विशंबरमध्ये येतो. आता शुभू रागात असतो आणि विशंबरही. नंदाक्का म्हणते, विशंबर बघ काय अवस्था केली मॅडीची. अरे गुरासारखा मारलाय माझ्या मुलाला. हा गरीब आणि विश्वास म्हणून तू ह्याच्यावर विश्वास ठेवलास आणि हा आपल्याच कुटुंबावर उलटलाय. बघ विशंबर, तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतोय. विशंबर शुभूला म्हणतो, मदनवर हात उचलायची तुझी हिंमत कशी झाली? आणि शुभूच्या बुक्कीकडे बघत असतो. पण शुभूचा हात विशंबर समोरून काय हटत नाही. आता तो भानावर येतो आणि हळूहळू त्याचा हात मागे जात असतो. आता बघूया विशंबर समोर सत्य आल्यावर मॅडी आणि सानिकाचं लग्न होतं का? तुम्हाला काय वाटतं? दोघांचं लग्न व्हायला हवं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.